नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये. मित्रांनो, आज आपण अतिशय कुरकुरीत आणि अगदी झटपट बनणारा उपवासाचा साबुदाणा वडा बनवणार आहोत. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1 कप कच्चा साबुदाणा घेतलेला आहे आणि हा साबुदाणा मिक्सरला फिरवून त्याचं बारीक पीठ तयार करून घेतलं आहे. अर्धा कप भाजून साल काढलेले शेंगदाणे आणि हे शेंगदाणे सुद्धा मिक्सरला बारीकसर फिरवून घेतलेले आहेत. 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कितपत तिखट खाता त्यानुसार कमी जास्त करू शकता. हिरव्या मिरच्यांऐवजी तुम्ही यामध्ये लाल तिखट सुद्धा ऍड करू शकता. ह्या मिरच्यांची मी मिक्सरला फिरवून बारीक पेस्ट तयार केली आहे. 1 चमचा मीठ आणि 2 टेबलस्पून तेल. सर्वप्रथम एका भांड्यामध्ये साबुदाण्याचं पीठ ऍड करून घेऊयात. त्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचं कूट, हिरव्या मिरचीची पेस्ट, मीठ ऍड करून छान मिक्स करून घेऊयात. आता हे मिश्रण छान एकजीव करून झाल्यावर यामध्ये उकडून घेतलेले बटाटे हाताने बारीक करून घेऊयात आणि मिक्स करूयात. आधी एकच बटाटा बारीक करून हे मिश्रण मिक्स करायचं. आता दुसरा बटाटा पण बारीक करून घेऊयात आणि हे मिश्रण छान मिक्स करूयात. आता इथे पिठाचा छान गोळा तयार झाला आहे. आता हा पिठाचा गोळा 3 ते 4 मिनिटे छान मळून घेऊयात. एखाद्या वेळी उपवासाच्या वेळेस जर साबुदाणा भिजू घालायचं लक्ष नाही राहिलं आणि साबुदाणा वडे खाण्याची जर इच्छा झाली तर तुम्ही हे झटपट होणारे साबुदाणा वडे बनवू शकता. आता हे भांड्यातील पीठ मी एका परातीमध्ये काढत आहे, जेणेकरून हे पीठ मला चांगलं मळता येईल. हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. आता जवळपास 4 मिनिटे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता हाताला थोडंसं तेल लावून मळून घेतलेल्या पिठातला एक छोटा गोळा तोडूयात आणि हाताने या गोळ्याला गोल करून वडा बनवूयात. हे पहा, अशा पद्धतीने. तुम्ही आवडीनुसार छोट्या मोठ्या आकाराचा वडा बनवू शकता. हे पहा, आपला वडा बनवून तयार आहे. अशाच प्रकारे आपण दुसरा वडा पण बनवूयात. आता वडा बनवण्याची दुसरी पद्धत बघा. इथे पिठातील छोटा गोळा घेऊन हातावर तो गोळा गोलाकार करूयात आणि परातीला थोडं तेल लावून त्यावर हा गोळा ठेवून हाताने चपटा करून घेऊयात. आता इथे मी ग्लास घेतलेला आहे. तुम्ही ग्लासऐवजी छोटी वाटी सुद्धा घेऊ शकता. हा ग्लास या वड्यावर ठेवून प्रेस करूयात आणि आजूबाजूची कणिक काढून घेऊयात. हे बघा, खूप मस्त एकसारखा वडा बनवून तयार आहे. तुम्ही पण याच पद्धतीने वडे बनवा, म्हणजे सर्व वडे एकसारखे येतील आणि दिसायला पण खूप छान एकसारखे दिसतील. आता याच पद्धतीने मी सर्व वडे बनवून घेतलेले आहेत. आता हे वडे आपण तळून घेऊयात. त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे.
तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यावर वडे तेलामध्ये ॲड करूयात आणि गॅसची फ्लेम लो करूयात. हे वडे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर तळायचे आहेत. वडा चमच्याला थोडा कडक लागला की हे वडे पलटवून घेऊयात आणि लो टू मीडियम फ्लेमवर हे वडे तळून घेऊयात. हे वडे मधून मधून चमच्याने असे पलटवत राहायचे आहे, जेणेकरून वड्यांना सर्व बाजूंनी एकसारखा रंग येईल. हे वडे आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत तळायचे आहेत. वड्यांना छान गोल्डन कलर आलेला आहे. आता झाऱ्याच्या साहाय्याने हे वडे आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊयात. तुम्ही बघू शकता अतिशय कुरकुरीत साबुदाणा वडे बनवून तयार आहेत. आता अशाच प्रकारे मी सर्व वडे तळून घेतलेले आहेत. हे वडे अजिबात तेलकट होत नाहीत आणि खाण्यासाठी तर अतिशय कुरकुरीत लागतात. हे उपवासाचे खूप चविष्ट आणि अतिशय कुरकुरीत असे इन्स्टंट साबुदाणा वडे बनवून तयार आहेत. हे साबुदाणा वडे तुम्ही दह्याच्या गोड चटणीसोबत खाऊ शकता. ही साबुदाणा वड्याची चटणी कशी बनवायची याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ती रेसिपी बघू शकता. यातील एक साबुदाणा वडा मी तोडून दाखवते. हे बघा, साबुदाणा वडा अजिबात तेलकट बनलेला नाही आणि अतिशय कुरकुरीत असा बनवून तयार आहे. तर मग तुम्ही पण उपवासाच्या दिवशी हा इन्स्टंट साबुदाणा वडा बनवून त्याचा आस्वाद घ्या. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. धन्यवाद.